हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आमचं हे पार्सल रिसीव्ह झालं आहे. खूप दिवसापासून ह्याची वाट बघत होतो. तर तुम्हाला पण वाटत असेल काय आहे ह्या पार्सल मध्ये, एवढ्या दिवसापासून वाट बघत होते. तर सध्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळेजण प्रत्येक जण ही वस्तू घेतच आहे. तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया ह्याची इन्फॉर्मेशन, कसं आहे काय आहे. तर हे इंडक्शन कुकवेअर यूज म्हणजे इंडक्शन स्टोव क्रेम्प्टॉनचा कारण सध्या सगळीकडे गॅसचा किती प्रॉब्लेम चालू आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. वेगळं काही सांगण्याची गोष्ट नाहीये. त्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं इंडक्शन आहे. सगळीकडे ते सध्या आउट ऑफ स्टॉक सुरू आहे आणि आम्ही ऑनलाईन मागवलं आहे फ्लिपकार्ट वरून. तर ते आजच रिसीव्ह झालं आहे. आता ऑफिसवरनं येताना घेऊन आलेले. म्हणलं चला आलंच आहे तर लगेच तुमच्या सोबत शेअर पण करून घेऊया. तर 2000 व्होल्टचा आहे. छान पॅकेजिंग मध्ये रिसीव्ह झाला आहे. म्हणजे कुठेही काही डॅमेज होणार नाही अशा पद्धतीने रिसीव्ह झालेलं आहे. हे माझं इंडक्शन तुम्हाला जवळून दाखवते सगळं फीचर्स काय काय आहे त्याच्यामध्ये. ही आहे इंडक्शनची फ्रंट साइड. ह्याच्यावरती आपण पॉट ठेवू शकतो. ते ह्याच्यासाठी भांडे हे सेपरेट आहेत आणि माझ्याकडे सगळे भांडे ऑलरेडी होते त्यामुळे मी हे मागवलेलं आहे. तर इथे सगळे ऑप्शन दिलेले आहे. आपण म्हणजे कोणत्या भांड्याला कोणतं प्रेशर आणि टेम्परेचर यूज करू शकतो हे सगळं गायडन्स इथे सांगितलेली आहे. आता कियान इथे खूप दंगा करत आहे त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर करत आहे. इथे आपल्याला सगळे आयकॉन दिलेले आहे म्हणजे प्रेशर कुकर, इडली, डीप फ्राय आणि इथे दिलेली आहे LCD म्हणजे त्याच्यावरती आपल्याला डिस्प्ले होऊ शकतो की टेम्परेचर किती आहे सध्या. स्वतेसाठी करी, सब्जी आणि चपाती डोसासाठी वेगळं आहे. तसंच मिल्कमध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर असतं म्हणजे तिथून आपण खालच्या साईडला जे बटन्स आहेत ना तिथून प्लस किंवा मायनस करू शकतो. आणि या इंडक्शन सोबत एक बुकलेट पण आलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. त्याचबरोबर त्याची 1 वर्षांची वॉरंटी पण आलेली आहे. आजकाल गॅरंटी तर कुणीच देत नाही तर वॉरंटी आहे त्याला. आणि हे कसं यूज करायचं काय हे तर मी तुम्हाला पुढे नंतर ज्या वेळेस मी यूज करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. आणि हे नवीन रेसिपी पण आपण ह्याच्यावरती ट्राय करू. मध्ये एखादी नवीन वस्तू घेतली की अडचण व्हायला लागते कारण माझं किचन वाटतं आणि किचन खूपच छोटा आहे त्यामुळे लगेच अडचण होते. तर तेच मी बघत होते कुठे ठेवायचं आणि कुठे नाही. तर मग पसारा थोडासा साईडला करून ठेवला आणि मग आहोंनी तिथे इंडक्शन ठेवलं आणि त्यानंतर जो झालेला पसारा होता तो मी लगेचच झाडून काढायला घेतलेला. सगळे घर माझे झाडायचे राहिलेले होते कारण आहो आले त्यावेळेस मी ते सुरूच केलं होतं झाडून काढण्याचं. पण ते आले त्याच्यानंतर म्हटलं चला आता इंडक्शन आला आहे लवकर व्हिडिओ बनवून घेऊया आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करूया. बघा ह्या बॉक्स सोबत कियान कसा खेळत आहे. लेकरांना काय ना एखादी नवीन गोष्टी भेटली की ते त्याच्यामध्येच मग्न होऊन जातात आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला लागतात. आता संध्याकाळचे कपडे घातलेले होते, सगळे वाळून झालेले होते, ते पण काढून घेऊया म्हणलं आणि लगेचच घड्या पण घालून घेऊया कारण ही कामं जर पेंडिंग ठेवली तर ते जास्तच उशीर व्हायला लागतो. थोडा रिकामा वेळ असला की त्याच्यामध्ये लगेच करून घेते आणि रिकामा वेळ तर काय नसतोच आपल्याकडे. आता नवीन वस्तू आली म्हणल्यावर त्याची नेहमीप्रमाणे पूजा करायची हे ठरलेलंच. त्यामुळे मग पूजा करून घेतली आणि पाया पण पडून घेतल्या. आता कुणी म्हणणार पाया का पडते, आता सवयच लागलेली काही पण पूजा वगैरे केली की पाया पडायची म्हणून. तर आता नवीन वस्तू आली आहे म्हणल्यावर त्याच्यावर काहीतरी गोड बनायलाच हवं. आता माझ्याकडे दूध तर नसतं पण ज्या गोष्टी नाही आहेत त्याचा विचार करत बसण्यापेक्षा म्हणलं चला आपण इथे लापशी बनवून घेऊया. पौष्टिक पण आहे आणि तेवढीच खायला पण टेस्टी लागते आणि कियान पण आवडीने खातो. मस्त गुळ टाकून लापशी बनवून घेतली आणि इकडे ना स्वयंपाकामध्ये मला साधी खिचडीच बनवायची होती. तर त्यासाठी म्हणलं अगोदर कियांचा पोटोबा करून घेऊया. लापशी बनवली आणि लगेचच आहोंकडे नेऊन दिली कारण बसल्या बसल्या ते त्याला खाऊ घालतील. तर मला इथे ना दाल खिचडी बनवायची होती कारण आहोंचं पोट हे थोडंसं खराब होतं त्यामुळे ते बोलले की साधं सिंपल जेवायला बनव. मग साधं सिंपल काय असतं तर खिचडी. मग काय लगेच तयारी करून घेतली. काही जास्त झंझट नव्हती, सिंपलच बनवायची होती. आमच्यासाठी बनवलं ना मग त्याच्यातनंच कियान पण खातो त्याच्यामुळे मग जास्त तिखट काही सध्या बनवतच नाही, तो पण खातो त्याच्यासाठी. असंच लाईट खिचडी बनवली होती. तिघांनी मस्त जेवण करून घेतलं आणि मी गेले किचन वट्टा आवरण्यासाठी कारण किचनवरती नवीन वस्तू आली आहे म्हणून थोडा
पसारा वाढलाच होता. आता थोडंसं ॲडजस्ट व्हायला आणि सवय व्हायला मलाही वेळच लागणार, जसं त्याला वेळ लागणार त्याचप्रमाणे. मग किचनवरती जो झालेला पसारा होता तो लगेचच आवरायला घेतलेला आणि त्यानंतर मला भांडे पण स्वच्छ करून घ्यायची होती. आणि की यांची लुडबुड ही न थांबणारी होती. मी काय करत असले की तो येणारच मागे. आता आईच्या मागे मागे दिवसभर राहणारं लेकरू अचानकच कसं शांत बसणार. आणि त्यानंतर मग आहोंनी भाजीपाला जो आणलेला होता तो पण तसाच ठेवलेला होता, कारण व्हिडिओ बनवण्यामध्ये बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये बराच वेळ गेलेला होता. कारण व्हिडिओ बनवत असताना ना खूप वेळ जातो, जिथे आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतात ना जे काम करायला, तिथे अर्धा ते पाऊण तास कसा निघून जातो ना कळतच नाही. कारण प्रत्येक गोष्टीसाठी कॅमेरा ऑन करायचा, परत शूट झाल्यावर ऑफ करायचा, परत अँगल सेट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे बराच वेळ होऊन जातो. मग भाजीपाला आणलेला होता तो काही मी ठेवलेला नव्हता. म्हणलं चला आता लगेचच्या लगेच ते पण करून घेऊया, म्हणजे ते केलं की एक काम मोकळं होऊन जातं आणि जो किचनमध्ये दिसणारा पसारा तो पण थोडा कमी होऊनच जातो. आणि केळांना फ्रुट्स खूप आवडतात ना, त्याच्यामुळे एक ना एक फळ असं घरामध्ये असतं. भाज्या पण निवडायच्या राहिलेला होता, पण म्हणलं ऑलरेडी एवढं लेट झालेलं आहे, आता ते करत बसलं तर आणखीन उशीर होईल. बाकीच्या गोष्टी आवरून घेऊ, त्यानंतर आपण ते नीट करायला घेऊया. त्याच्यामुळे मी काय केलं, अगोदर सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि त्यानंतर जे पसारा झालेला होता तो पण आवरून घेतला आणि परत एकदा घर स्वच्छ असं झाडून घेतलं. झाडू मारणं हे माझं चालूच असतं, कारण थोडी घाण दिसली ना माझ्या हातामध्ये झाडू येणारच. आता माझंच काय तर प्रत्येकाची ही सवय असते. आणि मग घर आवरून झालं आणि त्यानंतर मग भांडे पण घासायला घेतलेले. किती उशीर झाला काही झाला ना तर रात्रीचे जे भांडे असतात ना ते कधीच सकाळसाठी ठेवत नाही, कारण ते ठेवले ना सकाळी एवढा पसारा दिसतो ना आणि मला किचन फ्रेश असलं ना करायला चांगलं वाटतं. नाही तर तो पसारा दिसला ना सगळा मूड सकाळी सकाळीच खराब होऊन जातो. त्यासाठी ना मी अगोदरच काय करते, किती कंटाळाला काही झाला तरी आपलं जे काम ठरलेलं आहे म्हणजे ते करायचं. माइंड सेट केलं ना, नाही आपल्याला ही कामं ह्या वेळेमध्ये पूर्ण करायचीच आहे आणि रात्रीची कामं रात्रीच आवरायची आहे, त्याच पद्धतीने आपलं शरीर पण काम करतं. आणि जर आपण म्हणलो ना कंटाळा आलाय खूप राहू द्या, तर ते पण त्याच पद्धतीने होतं. मग भांडे झाले आणि त्यानंतर भाजी निवडायला घेतली, कारण सकाळच्या टिफिनची तयारी. आजच्यासाठी एवढं.